फलंदाजांनी चेंडू चॉईस करा. दोन बॉल दे ना त्याला. दोन्ही संघांनी एक एक प्रतिनिधी पाठवा ना. पहिल्या सामन्याची सुरुवात. कॅप दाखवा. सामन्याची सुरुवात होते. देवा प्रतिष्ठान यांची फलंदाजी. दोन फलंदाज मैदानामध्ये आणि पंचांची कामगिरी बजावतात ते अश्विन आणि शशिकांत. सामन्यात सुरुवात. प्रेक्षकांची गर्दी. पहिला चेंडू. डावखुरा फलंदाज. एक धाव. फलंदाजाचं नाव. एक प्रतिनिधी जरा इकडे ना. देवा प्रतिष्ठान एक प्रतिनिधी जरा बसा ना इथे. असल्फा यांचा एक प्रतिनिधी पाठवा ना व्यासपीठावर. पहिलं षटक घेऊन येतोय तो असल्फा संघाकडून सागर आणि देवा प्रतिष्ठानकडून फलंदाजीस आहे तो गांगुली आणि लॅबो. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज, दोन्ही बलाढ्य संघ. देवा प्रतिष्ठान विरुद्ध असल्फा. पहिलाच सामना. सामोरे जातो तो गांगुली आणि यष्टीचीत होता होता गांगुली बचावला. सुंदर अशी गोलंदाजी लॅबोकडून. डावखुरा गोलंदाज विरुद्ध डावखुरा फलंदाज. सुरेख अशी सुरुवात लॅबोची. एक धावात समाधान मानावं लागेल गांगुलीला. धावसंख्यात भर. धावसंख्या झालेली 2. 4 बॉल ना. 3 कसे. पहिल्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येतो तो लॅबो. सॉरी माफ करा, सागर. गोलंदाजाचं नाव आहे सागर आणि फलंदाजीच आहे तो लॅबो. चौथा चेंडू पहिल्या षटकाचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावची संधी मिळालेली. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा संघांसाठी वाचवल्यात. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सामोरे जातो गांगुली. गोलंदाज आहे तो सागर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही.
पंचांचा लेग बाईटचा इशारा. असल्फा संघाने सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे सजवलेलं आहे. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो सागर. फलंदाजी आहे तो लॅबो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आणि धावसंख्या झालेली 4. बिनगडी बाद धावसंख्या झालेली 4 आणि त्रिफळाचीत झालेला आहे लॅबो. पहिल्या षटकामध्ये देवा प्रतिष्ठानला पहिला झटका. लॅबोच्या स्वरूपामध्ये पहिला झटका. एक षटकाअखेरीस धावसंख्या झालेली 4. एक गडी बाद धावसंख्या झालेली 4. सुंदर असा गोलंदाजीचा नमुना पेश केला जो सागर यांनी. डावखुरा गोलंदाज सागर अवघ्या 4 धावांच्या मोबदल्यामध्ये एक गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज रोहन. देवा प्रतिष्ठान कडून 3ऱ्या नंबरला फलंदाजीस आलेला आहे तो रोहन. दुसरं षटक घेऊन येतोय तो पप्पू. असल्फा संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो पप्पू. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची इथे सामना सुरू होण्यापूर्वीच गर्दी वाढलेली होती. खरं तर ही गर्दी नाही, प्रेक्षकांचं प्रेम आहे. या ठिकाणी संघांना बसण्यासाठी 12 पांच्या स्टँड इथे बांधलेला आहे. तरी संघांनी त्या ठिकाणी बसण्याची कृपा करा. दुसरं षटक घेऊन येतो तो पप्पू. त्याला सामोरं जाईल गांगुली. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे असल्फा संघांनी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. थोडीशी चर्चा या ठिकाणी. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येतो तो पप्पू. सामोरे जाईल तो गांगुली आणि पहिल्या चेंडू मध्ये गांगुली यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे पप्पू यांनी. दुसरा मोठा झटका देवा प्रतिष्ठानला गांगुलीच्या स्वरूपात. दुसरा झटका देवा प्रतिष्ठानला गांगुलीच्या स्वरूपात. सुरेख अशी गोलंदाजी करतात असल्फा आणि गांगुली याची जागा भरून काढण्यासाठी बाबू हे आलेले आहेत फलंदाजीस. पप्पू यांच्या पहिल्या चेंडूवर पहिलाच गडी बाद केलेला आहे त्यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि क्षेत्ररक्षण बदल करण्याचा फायदा इथे भेटतो असल्फा संघाला. बाबू गांगुलीची जागा भरून काढण्यासाठी आलाय फलंदाज तो बाबू. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू
अवांतर धाव. अतिरिक्त धाव भेटलेली आहे इथे, एक वाईडच्या स्वरूपात आणि एक बाईकच्या स्वरूपात. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 6. पहिल्या चेंडूवर गडी बाद. दुसरा अवांतर चेंडू पप्पू यांचा. प्रचंड इथे गर्दी बघण्यास भेटत आहे. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकाचा. सामोरे जातो रोहन. सुंदर असा फटका. पहिला चौकार. सामन्याचा पहिला चौकार रोहनच्या बॅटीतून. तळपता चौकार. क्षेत्ररक्षक जणू काही प्रेक्षकांचीच भूमिका बजावते. सनसनीत चौकार रोहनच्या बॅटीतून. धावसंख्येत भर. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि पुन्हा एकदा अवांतर धाव पंच अश्विन यांनी घोषित केली आहे. धावसंख्येत पुन्हा आणि पंचांनी धावचीतची अपील फेटाळून 2 मिनिटं जरा चर्चा करतायत. पंचांनी धावचीतची अपील फेटाळून लावलेली आहे. या ठिकाणी पंच बंबी आणि शशिकांत. 3 चेंडू 12. धावसंख्या झालेली आहे 12. दुसऱ्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येतो तो पप्पू. धावसंख्येमध्ये कमालीची भर पडलेली आहे. चौथा चेंडू दुसऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा अवांतर धाव. थोडस महागडं षटक. पहिल्या चेंडूवर गडी बाद करून नंतर थोडस हे षटक महागडं दिसत आहे या ठिकाणी. 13 धावसंख्या झालेली आहे 13. 2 गडी बाद. पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये एका धावावर समाधान मानावं लागेल बाबूला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामोरे जातो तो रोहन. आक्रमक फलंदाज रोहन. एक धाव. रोहन वैयक्तिक 6 धावा. धावसंख्या झालेली आहे 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सामोरे जातो बाबू. थोडीशी अडचण गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर धाव. दोन धावा घोषित केलेल्या या ठिकाणी पंच अश्विन यांनी. धावसंख्या 17. खूपच महागडं षटक. शेवटचा चेंडू. एक धाव. धावसंख्या झालेली आहे 18. 2 षटका अखेरीस 2 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 18. पुढील होणारा सामना जलसा विरुद्ध युनिट यांनी आपली उपस्थिती दाखवावी. पुढील होणारा सामना जलसा विरुद्ध युनिट.
यांनी आपली उपस्थिती रंगमंचावर दाखवावी. सामन्यासाठी थोडाही विलंब होणार नाही याची काळजी घ्या संघांनी. थोडंसं सहकार्य करा. नवीन गोलंदाज आहे तो पराग. दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे 18. 2 गडी बाद धावसंख्या झाली आहे 18. पहिला चेंडू आणि यष्टीरक्षकाची थोडीशी छोटीशी अपील. पंच अश्विन यांनी ही अपील पेटावून लावलेली आहे. सुंदर गोलंदाजी, सुरेख निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू, सुंदर असा फटका, चौकार. रोहन यांच्या बॅटीतून दुसरा चौकार. पहिल्या सामन्याचा दुसरा चौकार, रोहनच्या बॅटीतून निघालेला दुसरा चौकार. सुंदर असा आक्रमक फलंदाज रोहन. देवा प्रतिष्ठानकडून त्यांना भरपूर अपेक्षा आहेत. हे आपला देवाभाईचा माणूस. सुरेख फलंदाजी करतोय तो रोहन. सुंदर असा फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. मारलेलं आणि रोहन यांची फलंदाजी पाहून इथे बक्षीस आलेले आहे. सलग फक्त या सामन्यापुरताच सलग 3 चौकार किंवा सलग 3 गडी बाद करणाऱ्यास रोख रक्कम 500 रुपये. अजित निकम यांच्याकडून वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अजित निकम यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. सलग 3 चौकार किंवा सलग 3 गडी बाद केल्यास रोख रक्कम 500 रुपये अजित निकम यांच्याकडून आलेलं आहे. सुंदर असं तुझ्या नाही माहिती. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 25. गोलंदाज आहे तो पराग. सुंदर असा फटका रोहनचा, तिसरा चौकार रोहनच्या बॅटीतून. सुरेख असा फलंदाजीचा नमुना पेश करतोय प्रेक्षकांसमोर. फलंदाजीचा आनंद लुटा प्रेक्षकांनी. बंबे का आलो. रोहन हे वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. सुरेख अशी फलंदाजी. पुन्हा एकदा थोडीशी स्वैर गोलंदाजी, एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 31. धावसंख्या झालेली आहे 31. अजित 30 खूप झाले. बॉल किती झाले? 5. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू जवळ. वाईट. सुंदर असं यष्टीरक्षण. सचिन राणे यांच्याकडून सुंदर असं यष्टीरक्षण. मी बोललेलो पण बंबे असेल ना. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 32. आणि एसटी आणि बेल्स मध्ये लाईटीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. धावसंख्येत भर, 3 षटक
आता अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 33. पुढील होणारा सामना जलसा विरुद्ध युनिट, 15 रन दिया ह्यो. कारण या सामन्याच्या मध्यंतरानंतर त्यांचा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येणार आहे, तर या गोष्टी त्यांनी नोंद घ्या. जलसा आणि युनिट, सम्या जलसा आणि युनिट पुढील होणारा सामना मध्यंतर नंतर त्यांचा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येणार आहे, तरी संघांनी आपली उपस्थिती दाखवा. जलसा आणि युनिट. इथल्या तुझं तू इथून निघ. पुढील गोलंदाज आहे तो भूषण. भूषण त्याला सामोरे जातो तो बाबू. सुरेख गोलंदाजी नमुना सादर करतोय तो रोहन. चौफेर फटकेबाजी, आक्रमक फलंदाज रोहन. भूषण. जलसा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. एक मिनिट थांबा, थोडस पंचांना आपला निर्णय देऊ द्या. 9 चेंडू नाही आहे. पंचांनी युनिट संघाचा कर्णधार, कारण जलसा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. युनिट संघाचा कर्णधार आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मध्यंतरानंतर तुमचा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येणार आहे. धावसंख्या झाली 34. एक चेंडू, धावसंख्या 34. सामन्याचं शेवटचं षटक आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज आहे तो भूषण आणि आक्रमक फलंदाज रोहन. त्याला सामोरे जातो रोहन, आक्रमक फलंदाज. सुंदर असा फटका, बोलण्याप्रमाणे मारलेला फटका, चौकार. रोहन यांच्या बॅटिंग हा चौकार. सलग 3 चौकार मारल्यास अजित निकम यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आलेलं आहे, किंवा 3 गडी बाद, सलग 3 गडी बाद केल्यास 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. आणि हे पारितोषिक केवळ या सामन्यापुरतेच मर्यादित आहे. रोहन यांच्या बॅटीतून निघालेला चौथा चौकार. सुंदर असं फलंदाजीचा नमुना पेश करतोय तो रोहन. आणि बाबू हे धावचीक झालेले आहे. दुर्दैवीरित्या धावचीक झालेले बाबू. सुरेख अशी फलंदाजी करत होते दोन्ही फलंदाज. नवीन फलंदाज दाऊ. कृपया स्टँड पासून थोडस बाजूला व्हा प्रेक्षकांनी. खेळाडूंना त्रास झाला नाही पाहिजे कुठल्याही गोष्टीला. नवीन फलंदाज दाऊ. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे 38. चौथा चेंडू घेऊन येतो तो भूषण. सामोरे जातो दाऊ. एक धाव सोडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि स्ट्राईक पुन्हा रोहन यांच्याकडे. शेवटचे 2 चेंडू. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावांची लूट करतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामोरे जातो तो आक्रमक फलंदाज रोहन. 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका.
धावची बाद झालेली आहेत. धाव संख्या झालेली आहे 40. शेवटचा चेंडू शिल्लक. जवळपास संघाची निम्मी धावसंख्या रोहन यांच्या बॅटीतून निघाली आहे. वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय तर रोहन. आणि पुन्हा एकदा चौकार. पाचवा चौकार रोहन यांच्या बॅटीतून. वैयक्तिक 25 धावा. जवळपास निम्मे धावसंख्या रोहन यांनी स्वतःच केलेली आहे. साईडला बसा ना. 45 धावांचं भलं मोठं आव्हान. भलं मोठं आव्हान या ठिकाणी असल्फा संघासमोर. देवा प्रतिष्ठानाची सुरेख फलंदाजी. आता पुढील सामन्यासाठी नाणेफेक होते. जलसा आणि युनिट. मान्य श्री दत्ताराम पांचाळ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल. दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे झालेला आहे. पुढील होणारा सामना जलसा विरुद्ध युनिट. मान्य श्री अरे स्पीकर पुढची. चार गडी बाद धाव संख्या केलेली आहे. 44-45 धावांचं भलं मोठं आव्हान असल्फा संघासमोर. कुठल्याही फलंदाजांनी बॅटिंग स्टंप ठोकू नये. बॅट मध्ये ब्लट आहे. शॉक लागेल. पुढील होणारा सामना जलसा विरुद्ध युनिट. जलसा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, पण त्यांनी आपला निर्णय नाही कळवला. जलसा संघ थोडासा सामना सुरू करा. वेळेअभावी थोडंसं सहकार्य करा संघांनी. इथे
हे काय होय तो आवाज वाढव होय आपण तो आणि नॉन स्ट्राईकला कोण बच्ची ट्रिपल शहा उर्फ बच्ची मी सगळ्यांची नावं सांगतो बॉलर कोण अजून आला हॅलो ये स्मॉल है देख कैसा दिख रहा है अभी तो बराबर दिख रहा है असरफा संघाकडून दोन फलंदाजांनी मैदानावर पाचारण केलेलं आहे. फलंदाजांचं नाव आहे पप्पू आणि पच्ची. असरफा संघाकडून फलंदाजांची धुरा स्वीकारतात ते पप्पू आणि पच्ची. काय माहिती राहुल काय ताई केला नवीन गोल ते नाव सांगत जा रे. असरफा संघाकडून गोलंदाजीस आलेला गोलंदाज आहे तो राहुल. फलंदाज पप्पू आणि पच्ची. 45 धावांचं भलं मोठं आव्हान आणि धावचित होण्याची संधी होती इथे. पण सुंदर असं क्षेत्ररक्षण देवा प्रतिष्ठानकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण देवा प्रतिष्ठानकडून रोहन यांनी सुरेख फलंदाजीचा नमुना इथे पेश केलेला होता. वैयक्तिक 25 धावांवर नाबाद रोहन सुरेख अशी फलंदाजी केली होती रोहन. त्याचे आवाज आला आता फलंदाजीनंतर यष्टिरक्षकाची देखील भूमिका बजावतात ते रोहन. जलसा संघाने आपला निर्णय कळवला नाणेफेकीचा लगेच ताबडतोब. आणि यापुढील संघांनी या गोष्टीची नोंद घ्या. नाणेफेकीचा कौल झाल्यावर मैदानातच आपला निर्णय कळवावा. थोडीशी नोंद घ्या सर्व संघांनी. काय दिसतं पुढे कर ना क्वालिटी आहे का 7.2 मध्ये राहुल राहुल सामोरे बाबू पप्पू सॉरी सुंदर असं यष्टिरक्षण यांच्याकडून आज अवांतर धाव पंच आश्विनांनी अवांतर धाव घोषित केलेली आहे. वाईट थोडासा बाकी असतं हे बघ थोडा फाटणार आहे आवाज. सुंदर असा फटका 4 धावा. जर कुठल्या फलंदाजांनी सलग 3 चौकार मारले किंवा सलग
पुन्हा एकदा चौका अगदी 500 रुपयाच्या अगदी जवळ आलेले आहेत. एकच धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 9. पप्पू यांचे सलग 2 चौकार, एक चौकार आणखी मारल्यास 500 रुपये. अजित निकम यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आणि 500 रुपयाच्या अगदी जवळ आले पप्पू. 3 चेंडू 9 धावा आणि बॉडी वाचवली की 500 वाचवले त्यांनाच माहिती. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 3 धावा वाचवलेल्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. आणि तो वाया कुठेतरी लावलेला. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 10. सुरेख अशी फलंदाजी करतो तो पप्पू. इथे प्रेक्षकांची गर्दी. हे अजित जाऊन दे. धाव संख्या झालेली आहे 10. 4 चेंडू. धाव संख्या झालेली आहे 10. मैदानाच्या बाहेर चेंडू गेला, यामुळे पंचांनी बाद घोषित केला. असल्फा संघाला पहिला झटका पच्ची यांच्या स्वरूपात. पच्ची यांना भेदभावही करता आला नाही. मी पोचले का बोल नवीन तुला मार. नवीन फलंदाज करण. पच्ची यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो करण. धाव संख्या झाली 10. सुरेख अशी गोलंदाजी भूषण यांची, राहुल यांची सॉरी. पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झाली 10. एक गडी बाद. धाव संख्या झाली 10. हा 45 धावांचं आव्हान. असल्फा संघापुढे देवा प्रतिष्ठान यांनी 45 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि या 44 धावांमध्ये मोठं योगदान, 25 धावांचं योगदान होतं ते रोहन यांच्या एकट्याचं. सुरेख अशी फलंदाजी केली होती रोहननी. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना रोहन त्याला लटकू नको, पडणार नाही. दुसरं षटक. तुझी काम बाबू
काय करत होते? अरे काहीतरी परवडतो. दुसऱ्या षटक घेऊन येतो बाबू. माणूस बसल्यावर तर कसं आवाज क्लिअर होणार आहे. त्याच्याने ना हाईट देणार तो क्लिअर. सामोरं जातो. त्यांचं स्वप्नील यांनी अवांतर धाव घोषित केलेली आहे या ठिकाणी. हाईट दे ना बाबा, हाईट दिला की लाईव्ह होणार. एक धाव. बाबा हाईट दिली तर लाईव्ह जाणार, डायरेक्ट लो जाणार ना. लो जाणार. बरोबर आहे, पण त्याने वायर पण दिला काहीतरी. हा ती लावली मी, ती लावली. धाव संख्या 2, धाव संख्या झाली 12. नाही. निष्फळ ठरले या ठिकाणी. परंतु एक धाव सुरक्षितरित्या एक धाव भेटलेली आहे. धाव संख्या 2, धाव संख्या झालेली आहे 13. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतो बाबू. 45 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 14. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी या ठिकाणी. ही गर्दी नसून प्रेक्षकांचं प्रेम आहे. आता तरी प्रॉपर येतो. सुरेख असा फटका. 4 धावा. चौकार. 2 मिनिटं. धाव संख्या 2. करण यांच्या बॅटीतून निघालेला पहिला चौकार. जर सलग 3 चौकार मारल्यास अजित निकम यांच्याकडून रोख रक्कम 550 रुपये. 50 रुपये वाढले ना. दुसरा चौकार. पारितोषिकाचं नाव घेताच फलंदाजाला देखील जोश येतो या ठिकाणी. धाव संख्या 2, धाव संख्या झालेली आहे 22. आणि अगदी पारितोषिकापासून अगदी जवळ आलेले आहेत ते करण. एक धाव. 23. धाव संख्या झाली 23. श्री एकविरा देवी सेवा मित्र मंडळ आयोजित बाळ चषक वर्ष 3रे भव्य दिव्य इथे अंडराम वर्तुळ चौकार दिवस रात्र स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक 25 आणि 26 रोजी. याचं प्रथम पारितोषिक आहे 33,333 आणि रोख रक्कम आणि चषक. द्वितीय पारितोषिक आहे 22,222 आणि चषक. जलसा संघाने आपला निर्णय करावा. जलसा संघ वारंवार घोषणा होते
निर्णय कळवा. पुढे होणारा सामना जलसा विरुद्ध युनिक. जलसा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला नाणेफेक जिंकून लॅबो पुढील गोलंदाज लॅबो आणि फलंदाज आहे तो करण. वैयक्तिक 9 धावसंख्या खेळतोय करण आणि पप्पू वैयक्तिक 10 धावसंख्या खेळतोय. एक गडी बाद, अवघा एक गडी बाद. लॅबोचा पहिला चेंडू चौकार. करण याचा पुन्हा एकदा चौकार. वैयक्तिक 3रा चौकार. धावसंख्या झालेली आहे 27. धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या झाली आहे 27. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. खूपच आक्रमक फलंदाज करण. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 28. तिसरं षटक अजून सुरू आहे. असं इथे पाहिजे लाईव्ह पण लागू शकतो. लॅबो क्या बोलले क्या बोलले. आणि सुंदर असा झेल झाला असता, परंतु झेल सुटलेला आहे पण चौकार वाचवलेला आहे. संघासाठी उपयुक्त असं क्षेत्ररक्षण. सुरेख 3 धावा वाचवलेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येतो तो लॅबो. सामोरं जातो तो करण. अतिशय असा आक्रमक अष्टपैलू खेळाडू करण. वैयक्तिक 13 धावांवर खेळतो तो करण. त्या सामोरं लॅबो. पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये करण हे बाद झालेले आहे. सुंदर असा झेल पॉईंटच्या दिशेला. सुंदर असा झेल टिपलेला आहे. लागोपाठ 3 झेल घेतल्यास 500 रुपये अजित निकम यांच्याकडून. डांगे युट्यूबला दिसत. आणि दुसरा झटका असल्फा संघाला करणच्या स्वरूपात. सुरेख फलंदाजी करत होते ते करण. वैयक्तिक 13 धावांवर बाद झाले. कर्णधार सचिन राणे यांना आता स्वतःला मैदानावर यायची गरज भासलेली आहे या ठिकाणी, कारण सामना खूप जवळ आलेला आहे. 45 धावांची गरज. धावसंख्या झाली होती 29. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतोय लॅबो. सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी. लागला का अंगाला. मस्त आला बघ. 2 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 31. आणि अपेक्षित
चाललेली आहे. प्रेक्षक तुटुंब असे तुडुंब प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. प्रेक्षकांची या ठिकाणी तुडुंब गर्दी. लाखो क्रिकेट प्रेमी या ठिकाणी हजर. युट्यूबच्या माध्यमाने ऍक्च्युली ही पब्लिक क्रिकेट बघण्यासाठी नाही, त्यांचं प्रेम आहे. ज्या माणसाच्या नावावर, ज्या व्यक्तीच्या नावावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या व्यक्तीसाठी जे प्रेम आहे ते प्रेम आहे. यासाठी प्रेक्षकांचं मी इथे आभार मानतो की तुम्ही आपली उपस्थिती दाखवली. युट्यूबचं माध्यम असून सुद्धा. असो, सामन्याकडे वळू आता. शेवटचा चेंडू लागू यांचा आणि थोडसा फलंदाजाचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथे. शेवटचा चेंडू. लॅबो यांचं यशस्वी षटक. यशस्वी षटक. रोहन, नवीन फलंदाज रोहन. दोन्ही नवीन फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर उपस्थित. रोहन आणि सचिन राणे कर्णधार. शेवटचा षटक उरलेला आहे. लांबून बोल पांचू, तुझ्यासाठी ना स्टँड आणून दिला पाहिजे असं. हा डेकोरेटर कोण आहे यार? शेवटचं षटक या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 31. 45 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं होतं. 9 आणि 5 14 धावांची गरज शेवटच्या षटकांमध्ये. अतिशय असा चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांनी या गोष्टीची नोंद घ्या. जवळपास मैदानामध्ये 52,000 प्रेक्षक उपस्थित. भाई काय इज्जत आहे का? आत्ताच मोजलेली संख्या प्रेक्षकांची 52,233. प्रेक्षकांमध्ये प्रचंड संख्येने वाढ होते या ठिकाणी. आणि मागील 2 वर्ष, 3रं वर्ष, मागील 2 वर्षात जे सहकार्य केलेलं आहे, क्रिकेट रसिकांनी जे प्रेम दिलेलं आहे, याबद्दल इथे आभार मानतो. असं सहकार्य राहू द्या. शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन येत होतं आणि 14 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. बोलो ना इथे यार सगळे. इथे जागा आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले इरादे व्यक्त केलेले
आहेत सचिन राणे यांनी. पुन्हा एकदा सुंदर फटका, पुन्हा एकदा चौकार. आवाज वाढव ना. पुन्हा एकदा चौकार. सलग 2 चौकार झालेले आहेत. सलग 3 चौकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे इथे अजित निकम यांच्याकडून. डाऊट तो काय सलग 2 चौकार मारलेले आहेत कर्णधार सचिन राणे यांनी. खूपच सुंदर असं फलंदाजीचा नमुना पेश करतात सचिन राणे. कर्णधार पदाला साजेशी खेळी. सुरेख. तिसरा चेंडू आणि निर्धाव चेंडू तिसरा. पाचशे वाचले. 3 चेंडू शिल्लक. नको 3 चेंडू शिल्लक. सामन्यामध्ये रोमांच वाढलेला, रोमांच शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. खूपच अतितटीचा असा सामना या ठिकाणी. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 6 धावांची गरज. प्रेक्षकांनी नोंद घ्या. 3 चेंडू 6 धावा. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावा पाहिजेत. 5 धावांची गरज. खूपच सामन्यामध्ये रोमांच वाढलेला आहे. मैदानामध्ये गरमी देखील वाढलेली आहे. 4 बन गया खत्म. 32.6 तापमान. 2 चेंडूवर 5 धावांची गरज. सुंदर असा फटका, परंतु एका धावावर समाधान मानायला लागेल. 1-4 आणि कर्णधार यांना सुद्धा काहीतरी करावं लागेल या ठिकाणी. पण या षटकामध्ये हॅलो, 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. आपण बोलणार ना. 1-4 सुरेश गावडे यांच्याकडून एका चेंडूसाठी खास करून सचिन राणे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. तर या चेंडूवर, फक्त या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला तर सुरेश गावडे यांच्याकडून ताबडतोब 500 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 4 धावा जर केल्या तर खास करून सचिन राणे कनवर यांच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. लांबून, बरंच लांबून आलेलं आहे पारितोषिक. अंधेरीवरून आलेले आहे थेट स्पीड पोस्टने. 1 चेंडू 4 धावा. प्रेक्षकांनी नोंद घ्या. एका चेंडूवर 4 धावांची गरज. खूपच असा अतितटीचा सामना या ठिकाणी. सामन्याची उत्कंठा वाढलेली आहे. सगळ्यांना आतुरता आहे आणि सामना गमावलेला आहे. क्या निकाला संघाने